विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पृथ्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यसेवा आणि कंबाईनच्या पूर्वपरीक्षेच्या तारखा आल्या. आता पुढे काय? मी टायटलच देताना असं दिलेलं आहे. या तारखांच्या बाबतीमध्ये जी साशंकता होती ती आता दूर झाली आहे. आधी UPSCनी क्लॅरिटी दिली, पाठोपाठ MPSCनी क्लॅरिटी दिलेली आहे. आता पुढे काय हे जे 3 शब्द आहेत ते मित्रांनो तुमच्यासाठी आहेत, आयोगासाठी नाहीत. आयोग पुढे काय करेल हा मुद्दा आता संपलेला आहे. शासन पुढे काय करणार हा मुद्दा निकाली निघालेला आहे. आता मुद्दा आहे तुम्ही काय करणार आहात. कारण ही परीक्षा देऊन यशस्वी होणं हे आपलं ध्येय आहे. तेव्हा आता पुढे काय असं म्हणत असताना त्यातले काही मुद्दे विचारात घेणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा आहे तो टेक्निकल आहे. जी परीक्षा आधी होणार होती एप्रिल महिन्यामध्ये, पुढे आणखी ढकलली मे महिन्यात, पुढे अनिश्चित आणि आता निश्चित याच्यामध्ये आलेली आहे. 13 सप्टेंबरला राज्यसेवा आणि 11 ऑक्टोबरला कंबाईन प्रिलिम्स. आता यातला टेक्निकल मुद्दा कोणता? तुम्ही सेंटर्स त्यावेळी आधी चूज केलेली होती. आयोग आता या कोविडच्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन सेंटर रिशफल करणार. त्यामुळं तुमची नजर त्यावर असायला पाहिजे. कदाचित तुम्हाला तुमच्या प्रोफाईल थ्रू नव्याने सेंटर चूज करण्याची संधी दिली जाईल. त्यासाठी आपलं लक्ष बारकाईनं असायला पाहिजे. कम्फर्टेबली जिथं तुम्ही आता अभ्यास करणार आहात आणि जिथं तुम्हाला सेंटर हवा असेल त्याचा विचार करा आणि अशी संधी दिली गेली तर त्यानुसार तुम्ही ताबडतोब ते सेंटर निवडून मोकळे व्हा. दुसरा भाग, तुम्ही निवडलेलं सेंटर मिळत नसेल आणि दुसरीकडचं जर तुम्हाला मिळणार असेल तर तिथंपर्यंत तुम्हाला कसं जाणार या दृष्टीनं नियोजन करायला हवं. आता जिल्हाबंदी आत्ता आहे पण ते आता उठेल आणि पुढं परीक्षा येईपर्यंत ST बसेस, प्रायव्हेट बसेस, खाजगी वाहनं या सगळ्या माध्यमातून तुम्ही परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचू शकाल. याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे. पण मुद्दा असा आहे की कोविड तोपर्यंत जाणार नाही आहे. त्यामुळं हा कोविड-19 जसं 20मध्ये तसं 21मध्ये पण पुढं असेल. सुरक्षिततेची काळजी घेऊन सरकार परीक्षा अंमलामध्ये आणेल तसं आपणही ती काळजी घेऊन अभ्यास करून परीक्षेपर्यंत पोहोचायचं आहे. त्यासाठीचा हा टेक्निकल मुद्दा होता की केंद्र बदल जर होणार असेल संधी देऊन अथवा तिकडूनच आयोगाकडून आपण त्याचा फायदा घ्यायला हवा आणि आपली जी सोय असेल त्याच्यानुसार केंद्र निवडायला हवं. आता याच्यानंतरचा दुसरा मुद्दा जो आहे तो आता पुढे काय असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा बहुतांशी विद्यार्थ्यांना राज्यसेवा आणि कंबाईन एकतर दोन्ही एकत्र करायचं आहे. काही विद्यार्थी केवळ राज्यसेवा करणारे आहेत आणि काही विद्यार्थी केवळ कंबाईन करणारे आहेत. तिघांचं धोरण वेगवेगळं असेल. जे केवळ राज्यसेवा करणारे आहेत त्यांना आलेला जो कालावधी पुढे उपलब्ध आहे त्याच्यावर फोकस ठेवायचा आहे. कारण 1 महिना जवळपास तुम्हाला कंबाईनच्या तुलनेत कमी मिळणार आहे आणि पुढे मेन्सचा कालावधी जो असेल तो प्रीनंतर ताबडतोब असू शकतो. म्हणजे नेहमी जो 3-3.5 महिन्याचा काळ मिळतो तो आता कमी मिळेल आणि मग मला मेन्ससुद्धा याच्यामध्ये रिफिगर करणं गरजेचं आहे. मुळात काय झालंय बघा मित्रांनो, तुम्ही ही परीक्षा एप्रिलमध्ये देणार होतात पहिल्या आठवड्यामध्ये, राज्यसेवा याच्याबद्दल मी बोलतोय. तेव्हा तो माइंडसेट तुमचा तयार झालेला होता. पण पुढे आणखी 1.25 महिना पुढे ढकलली तेव्हा बरं झालं असं तुम्हाला वाटलं. तुमच्यापैकी काही जणांना असं वाटत होतं ना की एप्रिलमध्ये परीक्षा होताना थोडी पुढं असली तर बरं झालं असतं, माझ्याकडे वेळ कमी आहे. पण नंतर अनिश्चितता आल्यानंतर तुम्हाला असं वाटायला लागलं की कधी एकदाची परीक्षा होतीये. आता काय आहे, हा जो 3 महिन्याचा कालावधी आपल्याला जो मिळतोय ना 3-3.25 महिन्याचा, मित्रांनो एक मुद्दा पक्का लक्षात ठेवा. हा मिळालेला जो कालावधी आपल्या हातामध्ये आहे तो सगळ्यांसाठी सेम आहे. म्हणजेच आधीपासून अभ्यास केलेले, मधात अभ्यास ज्यांनी सुरू केला होता असे. याचं कारण असं आहे की बराच मधला जो लॉकडाऊनचा अवधी मिळालेला होता मे आणि जून महिन्याचा आत्ताचा असेल किंवा एप्रिल महिन्याचा अख्खा असेल, एप्रिल मे 2 महिने आणि जून महिन्यातले आता हे 15 दिवस सगळ्यांना मिळाले होते. यामध्ये तुम्ही काय केलंय यावर बरंचच अवलंबून असणार आहे. परीक्षा होतात की नाही म्हणून तुम्ही जर का निवांत बसणारे असाल तर आता मात्र तुमची गडबड होणार आहे. म्हणजेच तुम्हाला आता घाई होणार आहे, अँझायटी सुद्धा निर्माण होऊ शकते. पण जे परीक्षा कधी का होईना पण मला सराव चालू ठेवायचाच आहे म्हणून अभ्यास करत होते
त्यांना आता फारसा त्रास होणार नाही आहे. जे असेल ते असेल. राज्यसेवा किंवा कंबाईन जी ऑक्टोबरमध्ये होणार आहे ही इंडिपेंडेंटली देणारे जे असाल त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी आपले टॉपिक रिव्हाइज करणं, त्याचं एक वेगळं शेड्यूल बनवणं. रिव्हिजनमध्ये कन्सेप्च्युअल रिव्हिजन वेगळी, फॅक्च्युअल रिव्हिजन वेगळी, लक्षात ठेवण्यासाठी पुन्हा काम करणं. आणि आधी जसे स्टडी रूममध्ये बसून एक चित्तानं अभ्यास करत होतो तसा एक चित्तानं इथून पुढे आत्ता एक क्षणापासून आपला अभ्यास व्हायला पाहिजे. आहेत 3 महिने, आहेत 4 महिने, करतो की निवांत हा ॲटिट्यूड जर ठेवणारा असाल तर स्पर्धेतून ताबडतोब आपल्याला बाहेर फेकलं जाईल. काही जणांचा तर निगेटिव्ह अप्रोच झालेला आहे. काय सांगावं आता, हे परीक्षा कधी होतील, मेन्स घेतील का नाही, लांबेल वगैरे वगैरे. ज्यांचा असा ॲटिट्यूड झालेला आहे त्यांनी तो बदलणं गरजेचं आहे. आणि असा ॲटिट्यूड झालेले जे लोक असतील त्यांच्यापासून आपण बाजूला राहणं कधीही चांगलं. परीक्षा कधी का होईना, बघा ऑलिम्पिक्स कधी का होईना किंवा इतर खेळ कधी का होईनात, विराट कोहली इतक्या वेळा यशस्वी का होतो याच्याबद्दल अलीकडं कालच एक मत आलेलं होतं. याचं कारण सांगितलं गेलं होतं की तो फिटनेस फार ठेवतो. म्हणजे काय करतो, तो टी व्ही बघत बसतो का मला नंतर ग्राउंडवर कधीतरी खेळायला मिळेल असा विचार करत बसतो का आता लॉकडाऊन चालू आहे तेव्हा मग काय करायचं नाही आहे बाबा, बघू आता क्रिकेट खेळायचं की नाही, असं करतो का? नाही. फिटनेस म्हणजे फिटनेस, आणि तो ठेवण्यासाठी रोजच्या मेहनतीला पर्याय नाही. आपला परीक्षेचा मेंटल फिटनेस, अभ्यासाचा फिटनेस आपण ठेवलाय का, तो आता तुम्हाला अचीव करायचा आहे. कारण आता स्पर्धा तीव्र होणार आहे. तेव्हा हा फिटनेस अचीव करणं हे तुमचं आता टार्गेट असायला पाहिजे. मुद्दे तेच असणार आहेत. तुम्हाला रिव्हिजन करायची आहे, कच्चे राहणारे मुद्दे पक्के करायचे आहेत, आणि आठवड्याच्या कालावधीनंतर चाचण्या देणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जुन्या असतील त्या सोडवू शकता, नवीन अवेलेबल असतील त्या सॉल्व्ह करू शकता. पण तुम्ही यामध्ये गिअर अप राहिलं पाहिजे, कारण परीक्षेचा माहोल वेगळा असतो. मॅच खेळायची तर नेट प्रॅक्टिस ही तगडीच असते, ती मानसिकताच वेगळी असते. मी हे तुम्हाला वेगळं सांगण्याचे कारण नाही, कारण एप्रिलपर्यंत तुम्ही तो अनुभव घेतलेला होता. आता ती हीट तुम्हाला परत जनरेट करायची आहे. उगीच किंतु नको, कोविड कंट्रोलमध्ये नाही चालन परत पुढे गेली तर काय, आता असले विचार मनात आणू नका. तारखा डिक्लेअर झालेत ना, आयोग वेगळ्या पद्धतीनं नियोजन करून आता हे परीक्षा घेणारच आहे. मला अधिकारी व्हायचं आहे तर हे निगेटिव्ह मुद्दे बाजूला जातील. दुसरा भाग आहे, जे दोन्ही एकत्रित देणारे आहेत त्यांनी काय करायचं आहे. त्यांनी कॉमन सब्जेक्ट आपले खूप सारे आहेत मित्रांनो. तुम्ही जर का कंबाईन आणि राज्यसेवा प्रिलिम्स बघितली तर तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन काही कंबाईनला नाही आहे, आणि रिझनिंगमधला एवढा टफ भाग कंबाईनला नाही आहे. फक्त आणि फक्त मेंटल ॲबिलिटीचा भाग तुम्हाला आहे. बाकी इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, विज्ञान हे घटक तर कॉमनच आहेत. इकॉनॉमी तुम्हाला कॉमन सॉल्व करायचंच आहे. चालू घडामोडी तर दोघांना कॉमनच आहेत. तेव्हा हा अभ्यास करताना राज्यसेवा फोकस ठेवून कंबाईन त्याच्यासोबतच सराव चालू ठेवा. वेगळा जो भाग असेल त्याचा वेगळा ठेवा. आणि एकत्रित करणारे जे आहात त्यांना पुन्हा 1 महिना मिळणार आहे, तेव्हा कंबाईन डिटेलमध्ये पुन्हा 1 महिना कंबाईनची तयारी चालूच ठेवा. म्हणजे काय करायचं आहे, मला दोन्ही युद्धाची तयारी करायची असेल तर जे पहिल्यांदा येणार आहे त्याला जास्त ताकद, आणि त्याच्याबरोबरीनं दुसऱ्या युद्धाच्या ताकदीनं माझं काम चालू असलं पाहिजे. नंतर जो गॅप मिळणार आहे त्या गॅपमध्ये दुसऱ्या युद्धाची माझी तयारी चालू राहील. हा सगळा थेरॉटिकल भाग आहे. खरी गंमत आहे याचं ॲप्लिकेशन. मित्रांनो, एक भाग पक्का लक्षात ठेवा. मला जर का एक धातूचा रॉड कापायचा असेल तर याच्यामध्ये कोणते कोणते गोष्टी येतात बघा. पहिलं म्हणजे तो रॉड कापण्यासाठी मी कटिंग जी सॉ घेतोय ना ती शार्प असायला पाहिजे. म्हणजेच माझी धारणा अभ्यास करताना अत्यंत शार्प असायला पाहिजे. आणि मी कटिंग सुरू केलंय ना तर माझा पूर्ण फोकस त्या कटिंगवर असायला पाहिजे. नाहीतर काय, थोडं कटिंग केलं मग दुसरीकडे लक्ष गेलं आणि तो जॉब करायला सुरुवात केली, तिसरीकडे लक्ष गेलं आणि तो जॉब करायला सुरुवात केली. विचलित होणं जे आहे ते जर झालं असेल माझं तर मला तो लवकर कट होणार नाही. कदाचित दिलेल्या वेळेमध्ये तो कटही होणार नाही. हे शार्पनिंग ऑफ द सॉ, आणि मग एकाच फोकसनी तो कट करणे. हातात घेतलेला टॉपिक शार्प फोकस कट, दुसरा टॉपिक शार्प फोकस कट. उजळणे असेल, नव्याने शिकणं असेल, पेपर सोडवणं असेल, हे सगळं त्या त्यावेळी होणं गरजेचं आहे. परिस्थिती बदललेली आहे. आता तुम्हाला ग्रुप डिस्कशन शक्य होणार नाहीये. तुम्हाला तुमच्यालाच एकट्याला अभ्यास स्वतःला करायचा आहे. खरं तर ही संधी आहे, पर्वणी आहे असंही म्हणू शकता.
कारण आता तुमचा वेळ वाया जाऊ शकेल असले कुठलेच मुद्दे तुमच्या आजूबाजूला नाही आहेत. तेव्हा कुठलाही किंतु परंतु मनात न आणता जी समोर संधी आलेली आहे तिच्यावर पूर्ण फोकस ठेवा. तुमची जी सॉ आहे ती शार्पन करा आणि तो रॉड कापायला सुरुवात करा. पूर्ण फोकस आणि सतत मेहनत. एक तुकडा पडला, दुसरा तुकडा पाडा, जेणेकरून राज्यसेवा कंबाईन और दोन्ही जे एकत्रित असेल ते तुमच्या पदरात पडू शकेल. अजून एक, फक्त प्री निघल्याने आपलं यश मिळणार नाहीये, तेव्हा आपल्याला इंटिग्रेटेड भान असणं गरजेचं आहे. माझा हा अभ्यास प्रीचा फक्त यशस्वी झाला म्हणजे मी अधिकारी होईल असं नाहीये. इंटिग्रेटेड भान ठेवत असताना हेच विषय जर मेन्सला आहेत तर ते पक्के आत्तापासून असणं, जेणेकरून मेन्ससाठी मला कमी कालावधी मिळाला तर मी पटकन ते कव्हर करू शकतो, रिव्हिजन्स घेऊ शकतो आणि केवळ मेन्सला असणारे विषय स्वतंत्रपणे त्या काळात मी करून घेऊ शकतो. यासाठी माझी इंटिग्रेटेड अप्रोच माइंडसेट असणं गरजेचं आहे. तो माइंडसेट ठेवून ही तयारी चालू ठेवा. आता आळस झटकून टाका, साचलेली धूळ काढून टाका, लोखंड गंजला असेल तर गंज काढून टाका आणि नव्याने कामाला लागा. हे तुम्ही जितक्या शांतपणे, एकाग्रपणे आणि पूर्ण ताकदीनं कराल तेवढ्या लवकर तुम्हाला यश मिळेल. त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.